नमस्कार. आजचा व्हिडिओ क्रमांक 3. आजची एक विशेष माहिती आहे. जे आपली जमीन असते, शेती, ती शेती सातबाराला असते, रजिस्ट्रीला असते, पण भूमी अभिलेखच्या नकाशात नसते. ती एकत्रित आणण्यासाठी त्या भूमी अभिलेखच्या नकाशामध्ये आणण्यासाठी, म्हणजे गट असतात आपले, गटामध्ये ते गट आपला जे आपली सातबारा आहे त्याच्यावर गट असतो. तो गट आपल्या नकाशामध्ये दिसत नाही. तो गट एका जागी, म्हणजे त्या गटामध्ये आणण्यासाठी काही काळापूर्वी ती जमीन काय केली असते, ते सर्वे पहिले होते सर्वे नंबर, आता आले गट नंबर. त्या गटाची फोड करून किंवा वाढीव जमीन 2 गट केलेत, पण काही गट वरून अधिकाऱ्यांनी करून दिलेत, पण ते नकाशामध्ये नाही घेतल्यात. पण त्या गटाला आपल्याला त्या गटात एकत्रित करायचं आहे समजा, तर त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि त्या योजनेचे उपसंचालक विभाग यांच्या कार्यालयातून संभाजीनगर तिथे आपल्याला अर्ज करावा लागतो. आणि त्या योजनेचं नाव आहे जमीन एकत्रित योजना दुरुस्तीबाबत अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र. ही कागदपत्र आपल्याला कुठून कुठून मिळतील, तेवढी कागदपत्र आपल्याला जमा करावं लागतील. आणि ते कागदपत्र आपल्याला उपसंचालक विभाग संभाजीनगर येथे सादर करावं लागतील. त्यासाठी आपल्याला भूमी अभिलेखला एक अर्ज करावा लागेल आणि तहसील कार्यालयाला एक अर्ज करावा लागेल. मग भूमी अभिलेखतून आपल्याला काय काय डॉक्युमेंट मिळतील, तर भूमी अभिलेखतून शेतपुस्तिका उतारा, पुरवणी सहित एकत्रित योजनेचा उतारा, सर्व गट नंबर पडलेल्या सर्व गटाचा, गाव नमुना नंबर 4, 7, 11, 12, गटाचा तोच नकाशा, सर्वे नंबर मध्ये पडलेल्या सर्व गटाचा, पोट हिस्सा मोजणी नकाशा, सर्वे नंबरचे टिप्पण व पोट हिस्सा टिप्पण, पक्का बुक, वसलेवार बुक एकत्रित करणे, योजनेवेळी आपापसात झालेल्या कबुली जबाबची नकल, ताबा दिले घेतल्याबाबत ताब्याची पावती नकल, सर्वे नंबरचे व गट नंबरचे आकारबंदीची नकल, वाडी विभाजन झालेल्या असल्यास मूळ गावाचे व वाडीचे आकारबंदीची नकल. ही वाडी विभाजन म्हणजे काही आधी तांडे राहत गेले आणि त्या तांड्यातून कोण्या गावात दुसऱ्या गावात संलग्न असले, पण ते गावानंतर ते तांडे दुसऱ्या गावात विलीन केलेत. मग ते गाव तांडा पहिल्याच्या गावामध्ये होतो, त्या गावातून आपल्याला पहिल्याच्या गावातून आपल्याला त्या गावचे डॉक्युमेंट मिळत गेले, म्हणजे पहिल्याच्याच गावचं नाव लागत गेलं. त्या काळापासूनचे आपल्याला पुस्तक त्याचे सर्टिफिकेट ते आपल्याला घ्यावं लागेल. त्याच्यानंतर तहसील कार्यालयातून मिळणारे कागदपत्रे, सर्वे नंबर, खासरा पाहणी पत्रकाची नकल, सर्वे नंबर मधील सर्वे हिस्साची, नंबर 2 सर्वे नंबर संपूर्ण 7/12 उतारे, सर्वे नंबर मधील पोट हिस्साची, गाव नमुना नंबर 6 ड चा उतारा, गट नंबर चे सर्व 7/12 उतारे, सर्वे नंबर मध्ये पडलेल्या सर्व गटांचे, सर्व नंबर मध्ये सर्वे फेरफारची नकल. हे फेरफारच्या नकला म्हणजे आपण ज्याच्याकडून शेत घेतलो त्यांनी कोणाच्या अगोदर त्याच्या दुसऱ्याकडून घेतला असेल, त्यांनी दुसऱ्याकडून घेतला असेल, किती फेरफार लागलेत त्या संदर्भातले फेरफारच्या नकला आपल्याला तहसीलमधून मिळतील. पाहणी 12च्या फेरफाराची नकल हे, आणि त्याच्या व्यतिरिक्त रनिंग 7/12 आणि रनिंग रजिस्ट्री आणि अर्ज हे आपल्याला उपसंचालक विभाग संभाजीनगर येथे करायचा आहे. आणि आपल्या जमिनीचा नकाशा मध्ये गट नंबर तयार करून घेणे, ह्यासाठी आपल्याला अर्ज करावे लागतो. धन्यवाद. एवढी माहिती आपण ऐकलात, ह्याच्याबद्दल धन्यवाद.